मित्रांनो, चला तर आज आपण बनवूया पोहा कटलेट। हे कटलेट बनवण्यासाठी आपण ब्रेड क्रम्स, तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लॉवर वगैरे काहीच यूज केलेलं नाहीये। हे फक्त आपण पोहा आणि बटाट्यापासून बनवलेले आहेत। चला तर मग बनवूया। कटलेट बनवण्यासाठी आपण इथे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। साधारण अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत आपण। आणि इथे पोहे घेतलेले आहेत। हे पोहे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत। उकडलेला वाटाणा घेतलेला आहे आणि नंतर गाजर, कोथिंबीर, हिरवी मिरची, कांदा, लिंबू असं कट करून घेतलेले आहे सर्व। इथे बटाटे मी मॅश करून घेतलेले आहेत, हातानेच मॅश केलेले आहेत। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर पोहे आपण मिक्सरमधून बारीक करून घेतले होते ते टाकलेले आहेत। गरम मसाला टाकायचा आहे आणि थोडा चाट मसाला टाकायचा आहे, त्याने टेस्ट छान येते। आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता हे सर्व आपण हाताने मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे गोळा बनवून घेतलेला आहे। आता याचे आपण कटलेट बनवूया। पोह्यांचं बारीक केलेलं पीठ आपण इथे लावून घेतलेलं आहे कटलेटला आणि हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले हे कटलेट तयार झालेले आहेत। बघू शकताय तुम्ही आणि खायलाही खूप टेस्टी झालेले आहेत। नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।